नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज. स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी. पोलीस भरतीचा झाला निर्णय. एससीबीसीतील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क. सोलापुरात 6.5 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी. उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर पोलिसांनी केली अटक. रतन टाटा यांनी घेतली आजारी कर्मचाऱ्यांची भेट. संपूर्ण कुटुंबाचा उचलला खर्च. गौवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या कुरेशीवर जेल रोड पोलिसांची तडीपाराची कारवाई. यूपीएससीची 8 ते 17 जानेवारी पर्यंत परीक्षा. एमपीएससीची परीक्षा फेब्रुवारीत. देशात 10 दिवसात लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता. आरोग्य मंत्रालयाची माहिती. सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन 53 रुग्णांची भर. तर एकूण रुग्णसंख्या झाली 38,327. सोलापूर शहर मध्ये नवीन 14 रुग्णांची भर. तर एकूण रुग्णसंख्या झाली 11,148. मुख्यमंत्र्यांचे कोविड सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर बुधवारी सोलापूर दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी अखेर मिळणार. कोरोना पॉझिटिव्ह दरोडेखोराचे सिव्हिल मधून पलायन. मिरज येथील प्रकार. गरिबांना मोफत कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार राजेश टोपे. सरपंच पदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून. चंद्रकांत पाटील. बर्ड फ्लूचं संकट. केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा. 3 राज्यात सतर्कतेचा इशारा. ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का. लक्ष्मीरतन शुक्ला यांचा मंत्रिपदाचा राजीनामा. उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस निवडणूक निधीचे 20 लाख दिले सीएम रिलीफ फंडला. मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव घेतला. राहुल गांधी. पुण्यातील कॉलेज 11 जानेवारी पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. नागपूर महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी. काँग्रेस उमेदवाराचा पराभव. रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी पोहोचली आयकर विभागाची टीम. सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. शिवसेना म्हणजे औरंगजेब सेना. केशव उपाध्ये. घरकामाला प्राइस टॅग लावू नका. कंगनाची कमल हसन आणि शशी थरूर यांच्यावर टीका. वसईत एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा. दोघे पोलिसांच्या ताब्यात. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.